नीट पुनर्परीक्षेत यशस्वी आयशाचा निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार. नीट पुनर्परीक्षेत 544 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुंब्र्यातील आयशा अनिसीचा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयशाच्या जिद्दीचं कौतुक करत तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठीही शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डावखरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरण गंभीर असल्याचं सांगत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नसून दोषींवर कठोर कारवाई होईल असं स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांच्या हितासाठी झालेल्या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. तसंच दोषींना जलद शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून प्रक्रिया गतिमान करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावलं उचलत असल्याचा दावा करत त्यांनी सार्वजनिक परीक्षा अधिनियम 2024 अधिक प्रभावी करण्यासाठी सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचंही नमूद केलं. आंदोलनासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना डावखरे यांनी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई सुरू असून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या विषयात राजकारण न करता विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. सत्कारानंतर आयशा अनीस हिने देखील माध्यमांशी संवाद साधला. पहिल्या परीक्षेत आपल्याला 592 गुण मिळाले होते. पुनर्परीक्षेची वेळ आल्यानंतर शासनाने या प्रकरणात कारवाई सुरू केल्यानं आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि 544 गुणांसह यश मिळवल्याचंही तिनं सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना योग्य असल्या तरी शासनावर विश्वास ठेवून अभ्यासावरही लक्ष केंद्रित करावं असं आवाहन तिने केलं. आयशाचं यश हे केवळ तिच्या कुटुंबाचं नसून संपूर्ण मुंब्रा आणि ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी असं डावखरे यांनी नमूद केलं. यावेळी आयशाच्या कुटुंबियांसह मुंब्रा कोसा मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते. टप्प्याटप्प्याने त्याला राजकीय वळण हे देण्यात आलं. निश्चितपणे पेपर लीक हा जो विषय आहे हा गंभीरच आहे आणि याच्याबद्दल जे सुधार आहे किंवा जे आता याच्यामध्ये रेग्युलेशन्स केले पाहिजेत ते माननीय मोदीजींच्या माध्यमाने आता येणाऱ्या कॅबिनेटमध्येही त्याच्या संदर्भातला निर्णयही झाला. तर याच्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टीला आळा बसेल असा विश्वास मला आहे आणि विद्यार्थ्यांच्या करिअर बरोबर विद्यार्थ्यांच्या फ्युचर बरोबर कुठल्याही पद्धतीची तडजोड केली जाणार नाही हे मोदीजींनी आणि केंद्र शासनाने निश्चितपणे दाखवून दिलं.